हॅलो ऑल द CH ॲस्पिरंट्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण IDSP म्हणजेच इंटिग्रेटेड डिसीज सर्वेलन्स प्रोग्राम या प्रोग्रामच्या रिलेटेड ज्या काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या आपण बघणार आहोत. शक्यतो एवढ्या डिटेल प्रोग्रामपर्यंत क्वेश्चनची लिमिट आतापर्यंत गेलेली नाही, परंतु हे स्टडी करणं नक्कीच आपलं कर्तव्य आहे. कारण जर पेपर डिफिकल्ट आला तर असे देखील प्रश्न विचारले नक्की जाऊ शकतो. ठीक आहे. तर IDSP हा जो प्रोग्राम आहे बरोबर, तर तो कधी सुरू झाला हे तुम्हाला विचारू शकता. मला मराठीमध्ये देखील विचारू शकता किंवा ब्रॅकेटमध्ये IDSP हा उल्लेख असणारच. तर 2004 साली भारतात एकात्मिक रोग पाळत कार्यक्रम हा सुरू झालेला होता बरोबर. 2004 साली काय झालं तर जागतिक बँकेच्या सहाय्याने याची सुरुवात करण्यात आली 2004 साली. त्यानंतर 2010मध्ये जर तुम्ही बघितलं तर IDSPचं काय झालं की संपूर्ण देशभर विस्तार हा पूर्ण झाला इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्रामचा बरोबर. एवढ्या डिटेलमध्ये ते विचारणं नाहीच आपल्याला, परंतु फक्त एक बॅकअप द माइंड तुम्ही वाचून ठेवायचं बरोबर. तर 2013 साली काय झालं तर IDSP अंतर्गत ज्या काही नियमित आठवड्याच्या रोग पाळत अहवाल प्रणाली होती ती अधिक बळकट करण्यात आली बरोबर. आता यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर वीकली सर्वेलन्स रिपोर्टिंग बरोबर. याचा वापर काय होतो की जर तुम्ही आता कोणी PHCमध्ये वर्किंग असाल किंवा CHCमध्ये तुम्ही ॲज अ CHO जेव्हा म्हणून जातात बरोबर, तर तेव्हा तुम्हाला काय असतं की जे काही पर्टिक्युलर काही डिसीज त्यांनी ठरवून दिलेत की त्यांची रिपोर्टिंग ही डिस्ट्रिक्ट लेवलला असेल किंवा स्टेट लेवलला असेल ती होत असते. याच्यासाठी ही यंत्रणा तयार करण्यात आली. तर याचा वापर काय होतो की रिअल टाईम तुमच्या भागामध्ये कोणत्या आजाराची साथ लागली आहे का किंवा कोणता वेगळा व्याधी एखादा तुम्हाला आढळून येतो आहे का हे कळण्यासाठी रिअल टाईम रिपोर्टिंग होण्यासाठी IDSP नावाची एक यंत्रणा ही स्टार्ट केलेली असते बरोबर. तर 2018मध्ये काय केलं त्यांनी की IDSPच्या अंतर्गत रिअल टाईम रोग पाळत व जलद प्रतिसाद यंत्रणा म्हणजे रॅपिड रिस्पॉन्स टीम याची त्यांनी अधिक सक्षम केली बरोबर. आता 2021मध्ये त्यांनी काय केलं बघा, IDSPच्या अंतर्गत इंटिग्रेटेड हेल्थ इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म म्हणजे IHIPची अंमलबजावणी सुरू केली आहे. म्हणजे सध्या कसं असतं ना की प्रायमरी हेल्थ सेंटरचं वर्किंग चालू असताना तुम्हाला रोजच्या रोज S फॉर्म, P फॉर्म आणि L फॉर्म बरोबर या ठिकाणी दिले बघा, SPL फॉर्म असतात. तर हे जे 3 फॉर्म आहेत ना याचे तुम्हाला डिटेल्स तुम्हाला वरती डिस्ट्रिक्टला तसेच स्टेटला कळवावे लागतात बरोबर. याने काय होतं, S फॉर्म असेल, P फॉर्म असेल, L फॉर्म. S फॉर्म म्हणजे सिंड्रोमिक, त्यानंतर P म्हणजे प्रिझम्प्टिव्ह, L म्हणजे लॅबोरेटरी असे फॉर्म वापरले जातात आणि याच्यातून डिस्ट्रिक्टचं सर्वेलन्स होत असतं. त्याचप्रमाणे स्टेटचं सर्वेलन्स देखील होत असतं. त्याची स्थापना IDSPच्या अंतर्गत केलेली आहे. आता या सर्व गोष्टींचा फायदा कसा होतो बघा की IDSPच्या अंतर्गत कोणतेही नवीन व्याधी असेल किंवा कोणतेही आपण रिअल टाईम रिस्पॉन्स टीम ती तयार झालेली असते. एखाद्या भागामध्ये एखाद्या व्याधीची साथ उद्भवली असेल किंवा दिवसभरामध्ये एखादा व्याधी जो आहे ना तो प्रकर्षाने जाणवत असेल, म्हणजे एखाद्या व्याधीची साथ त्या ठिकाणी लागलेली आहे की नाही ते कळण्यासाठी हे फॉर्मशी आपल्याला मदत होत असते. तर डिटेलमध्ये S फॉर्म काय असतो, P फॉर्म काय असतो आणि L फॉर्म काय असतो याच्यावर देखील आपण पुढच्या सेक्शनमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत. पण सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये ज्या काही मेन कॉन्सेप्ट या ठिकाणी होत्या त्या मी तुम्हाला IDSPच्या अंडर कव्हर केलेल्या आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी डिटेलमध्ये याच्या जाण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे.